वसुबारस हा सण का साजरा करतात, जाणून घ्या यामागचे महत्त्व आणि त्यामागची कथा. तर हिंदू धर्मामध्ये दिवाळी हा सर्वात मोठा सण मानला जातो. त्यामध्येच दिवाळीच्या 5 दिवसाचे वेगवेगळे महत्त्व आहे. दिवाळीची जी सुरुवात आहे ती धनत्रयोदशीने होत असते. तरी हिंदू धर्मात दिवाळीची सुरुवात वसुबारसने केली जाते. या दिवशी गाय आणि वासराची पूजा करण्याची पद्धत आहे. गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देव आहेत असे मानले जाते. म्हणून आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला हे सर्वसाधारण महत्त्व आहे आणि म्हणून गायीची पूजा केली जाते. आणि गायीची पूजा करण्याची प्रथा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये पडलेली आहे. वसुबारसेचे महत्त्व आपण जाणून घेऊया. वसुबारसेचं महत्त्व काय, तर भारतीय संस्कृतीत गायीला मातेचा दर्जा दिलेला आहे आणि ती पूजनीय मानली जाते. वसुबारस हा दिवस गायी आणि तिच्या वासराप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. वसू म्हणजे संपत्ती आणि बारस म्हणजे द्वादशी तिथी, त्यामुळे या दिवसाला संपत्तीसाठी आलेली द्वादशी असे म्हणतात. म्हणून ह्यास गोवत्स द्वादशीसुद्धा म्हणतात. तर घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि अनेक जन्माच्या इच्छा पूर्ण व्हाव्यात या हेतूने सुद्धा हे व्रत केलं जातं. वसुबारस साजरी करताना गायीची पूजा कशी करायची असते, तर दिवाळीच्या पहिल्या दिवसापासून म्हणजेच वसुबारस या सणापासून अंगणात रांगोळी काढण्याची प्रथा आहे. दिवाळी सणाची सुरुवात होते. वसुबारस सणाच्या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. गायच्या पायावर आपण पाणी व्हायचं आहे. गायला हळद कुंकू फुले अक्षता वाहून फुलांची माळ घालायची आहे. वासराची देखील तशाच प्रकारे पूजा करायची आहे. ही पूजा आपण तुळशीजवळ घरातल्या अंगणामध्ये तुळशीजवळ करायची असते अशी सुद्धा प्रथा आहे. तर अक्षता वाहून स्त्रियांनी हळदी कुंकू अक्षता वाहून फुलाची माळ घालायची आहे. वासराची देखील तशाच प्रकारे पूजा केली जाते. निरांजनाने ओवाळायचं आहे. गायीच्या आणि वासराच्या अंगाला स्पर्श केले जातात. त्यानंतर गाय आणि वासरांना गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. यानंतर गायीला प्रदक्षिणा घालून तिच्या पाया पडलं जातं. या दिवशी संध्याकाळी घरातील तुळशीपुढे आणि दारात परिसरात पणत्या लावून रोषणाई करण्याची पद्धत आहे. अशा प्रकारे ह्या अत्यंत साध्या विधीपूर्वक करण्याचा हा प्रकार आहे. वसुबारसेच्या दिवशी आपण दिवे लावायचेच आहेत, पण आकाशकंदीलसुद्धा जो आपल्या घरापुढं असतो तो वसुबारसेलाच लावण्याची प्रथा आहे. त्यामुळं दीपपूजन ही त्या दिवसापासून खरं सुरू होतं. म्हणून दिवे आणि आकाशकंदीलसुद्धा आपण यावेळेस लावायचं आहे. तर काय आहे वसुबारसची प्रथा? या दिवशी घरातील गोधनाची पूजा केली जाते. समुद्रमंथनाच्या वेळेस 5 कामधेनू ह्या उत्पन्न झाल्या होत्या. त्यापैकी नंदा नामक धेनूस उद्देशून हे व्रत केलं जातं. या दिवशी वासरासहित गायीची पूजा केल्याने अनेक जन्माच्या कामना पूर्ण होतात आणि दीर्घायुष्य प्राप्त होते. वसुबारस सण का साजरा करतात, तर वसुबारस ही गोमातेबद्दल मानवी जीवनातून कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. घरामध्ये लक्ष्मीचे आगमन व्हावे आणि कुटुंबाचे कल्याण व्हावे यासाठी या दिवशी गायीची पूजा केली जाते. तर अशा प्रकारे हे वसुबारसेच्या सणाच्या दिवशी आपण हे सर्व करायचं आहे. त्याचबरोबर आपण वसुबारसेला ही पूजा किती वाजता करायची, त्याचे पूजा मुहूर्त काय आहे हे सुद्धा मी माझ्या वेगळ्या पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर तुम्ही वसुबारसेच्या दिवशी फक्त आपण गोमातेची पूजा करायची असते आणि गोमातेची पूजा आपण कशा प्रकारे करायची हे सुद्धा मी सांगितलेलं आहे. त्याचासुद्धा मी पूर्ण व्हिडिओ करणार आहे. तर ह्या नंदा ज्या गायी असतात त्या 5 गायी असतात. कामधेनू देवीबद्दल आपण 5 गायी असतात. त्यामध्ये नंदा, सुनंदा, सुभ्री, सुमना आणि सुशिला असे 5 रूपे हे असतात. आणि कामधेनूचे 4 पाय 4 स्त्राव हे देखील वैदिक अर्थाने प्रयोजनासाठी आणि विविध प्राप्तिकाचं अंग आहे.
तर अशा प्रकारे आपण हे गोमातेचं पूजन हे वसुबारसेला करायचं आहे आणि गोमातेला प्रसन्न करून घ्यायचं आहे. जरी तुम्हाला माहिती आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद.